श्रमिक महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने स्वारथी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकरू धपाटे सरांना हे आम्ही निवेदन दिलेलं आहे। जे स्वारथी रुग्णालयाचे डीन आहेत डॉक्टर शंकरू धपाटे सर यांना आम्ही भेटलो आणि भेटल्याच्या नंतर तिथल्या ज्या मशीन सगळ्या बंद आहेत त्या मशीन बंद असल्यामुळे सगळ्या रुग्णांची हेळसांड होत आहे, त्यांची अडचण निर्माण झालेली आहे। आमच्या लक्षात अशी गोष्ट आली की तिथल्या रुग्णापेक्षाही तिथला दवाखाना जास्त आजारी आहे। 3 वर्षापासून ज्या मशिनरी मंजूर झाल्या आहेत, ज्या साधन सामुग्री मंजूर झाल्या आहेत त्या आतापर्यंत शासनाने त्या रुग्णालयाला दिलेल्या नाही। त्याच्यामुळं रुग्णांची जी गैरसोय होत आहे त्यांची अडचण निर्माण झालेली आहे। रुग्णालयात कार्यरत असलेला स्टाफ जो आहे तो स्टाफ फक्त 50% एवढाच आहे, कारण तिथे नवीन स्टाफची भरती नाही, रिटायरमेंट आलेला पूर्ण स्टाफ आहे। यांची जर गोळाबेरीज केली तर आजच्या घडीला फक्त 50% स्टाफ आहे आणि 50% स्टाफ असल्यामुळं हा जे दवाखाना आहे स्वारथी रुग्णालय हे खरंच दवाखान्यात आजारी पडला की काय किंवा त्यांचाच आजार वाढला की काय अशी शंका येते। जर रुग्णालयात वेळोवेळी लागणाऱ्या साहित्याचा पाठपुरावा शासनाने केला नाही तर रुग्णालयच नाही तर सामान्य नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे। आमची विनंती अशी राहील शासनाला, या ग्रामीण भागातील हे जे रुग्णालय आहे इथे येणाऱ्यांची रुग्णांची संख्या मोठी आहे आणि त्या स्वरूपात साधन सामुग्री तर नाहीये, इथल्या मशिनरी बंद पडलेल्या आहेत। जर तुम्ही वेळेत हे सगळं सहकार्य रुग्णांना केलं नाही, रुग्णांचे जर हाल तुम्ही संपवले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये श्रमिक महासंघ ही संघटना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। हा जो इशारा आम्ही दिलेला आहे तो सरकारने गांभीर्याने घ्यावा, अन्यथा याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय भारत।